झेडपी आणि पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। नगरपालिका नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। निकालांना प्रकरणाच्या अंतिम निर्णयाशी बांधील राहावं लागेल असंही कोर्ट म्हणतंय। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे। निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही। सुप्रीम कोर्ट 2 डिसेंबरला निवडणुका होत असून केवळ 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली असं कोर्टाने म्हटलं। मर्यादा ओलांडलेल्या 57 सर्व ठिकाणी निवडणुका आमच्या आदेशाधीन असं कोर्टाने म्हटलंय। नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेत होतील हे कोर्टाने स्पष्ट केलंय। महापालिका जिल्हा परिषदेसाठी 50% जास्त आरक्षण नको असं कोर्टाने म्हटलंय। महापालिका आणि जिल्हा परिषदेचा कार्यक्रमही अंतिम निर्णयाला बांधील असेल। 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर 21 जानेवारीला पुढील सुनावणी होईल। सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला हे वाचून घेऊन सर्वच जणांचा आणि आपण सगळेजण इथे उद्धव ठाकरेंची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असणार आहे। मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद असणार आहे। या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय सांगतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। बघूयात पुढची बातमी। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावरती आता सुनावणी संपलेली असून पुढील सुनावणी 15 डिसेंबरला घेतली जाणार आहे। पालिकेच्या उपाययोजनांची पाहणी करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहेत। पालिकेला पाहणी करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। बघूयात पुढची बातमी। इगतपुरीमध्ये ज्यांनी अनेक वर्ष सत्ता गाजवली ते मुंबईत राहायचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या संजय इंदुलकर यांच्यावरही टीका केली आहे। दादा भुसे यांनी कानात येऊन सांगताच शिंदेंनी टीका थांबवली। शिंदेंनी टीका केली ते संजय इंदुलकर भाजपचेच आहेत आणि तास नंतर आता आपण ही प्रतिक्रिया पाहतोय। इथे गेल्या अनेक वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली ते कुठे इथे राहायचे काय? मुंबईमध्ये जायचे, मुंबईत राहायचे आणि तिथून सत्ता हलवायचे, उंट्यावरून शेळी हाकायचे। कसं काय विकास होणार? आणि म्हणून आता त्यांना टाटा करायचा वेळ आलेली आहे। कुठली त्यामुळे करणार ना ते टाटा उभाट आहे। थोड्यात पुढच्या बातमीकडे। निवडणुकीत पैसे वाटणे ही लोकशाहीची हत्या असं दीपक केसरकर म्हणतात। दीपक केसरकर यांच्याकडून देखील भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप आहे। भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा असंही केसरकरांनी म्हटलंय। हे सगळं मुद्दाम केलं जातंय आणि विशिष्ट व्यक्तींकडून हे केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे हा राग काय आहे तर जनतेने हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, कशासाठी तुम्ही हे सगळं करताय? शेवटी एवढ्या मोठ्या लोकांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन सिंधुदुर्गचे जे एक सोशल फॅब्रिक आहे तोच बिघडवण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे। उद्याही परंपरा होऊन जाईल। त्यांनी केलं म्हणून इतरांना करायला लागलं तर मग ती चुकीची प्रथा पडेल आणि याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन होता कामा नये असं मला वाटतं। आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबवावा असंच मला वाटतं। पण आता थांबण्याची शक्यता नाही, कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे। तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग। तर महाराष्ट्र राज्य कोणाच्या बापाचं नसून जनतेचं आहे। चित्रा वाघ यांची नाना पटोलेंवर ही टीका आहे। जनतेच्या हिताचे निर्णय बावनकुळे यांच्याकडून घेतले जात आहेत असंही वाघ यांनी बोलून दाखवलंय। हे कोणाच्या बापाचं राज्य नाहीये, हे जनतेचं राज्य आहे। लोकांची जी मागणी आहे की कशा पद्धतीने त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये त्या गोष्टींचा फायदा व्हावा अशा पद्धतीचे निर्णय हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले जातात। मला वाटतं नाना पटोलेंनी याची चांगल्या पद्धतीने माहिती घेतली पाहिजे। आपण काय बोलतोय, जनतेच्या राज्यामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम हे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय। त्यामुळे अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून हा लोकांचा जनतेचाच अपमान आहे असं। नगरपंचायतीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोनिका बाणखेले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मोनिका यांचं माहेर आणि सासर इथेच आहे, त्यामुळे त्यांना निवडणुकीत फायदा होऊ शकतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। मोनिका यांचं लव्ह मॅरेज आहे का असंही अजित पवार यांनी विचारत असतानाच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मला विश्वास आहे
की याच्यामध्ये मोनिकाताई सुनील बानखेले पूर्वीच्या बेंडे या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे. बरोबर आहे ना? लव्ह मॅरेज आहे का काय? नाही, सासर आणि माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरते. पण हरकत नाही, काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.